नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. शुभेच्छा या विषयावर माझी काही मतं मांडण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. बघा, आवडतायत का? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. काल खूप दिवसांनी रुचा घरी आली. घरात आल्या आल्या तिने आधी मला मिठी मारली आणि लगेच खाली वाकून नमस्कार केला. प्रसंग अगदी नेहमीचाच आणि वरवर पाहता सुखावणाराही. अगदी न कळत्या वयापासून आपल्याला मोठ्या माणसांना नमस्कार करायला शिकवलं जातं. आपणही आज्ञाधारकपणे सगळ्या मोठ्यांना नमस्कार करत असतो. चांगले संस्कार केले आहेत म्हणून पालकांचं कौतुकही केलं जातं. पण हेच चांगले संस्कार फार काळ टिकत नाहीत. नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद लाखाचा अशी शिकवण असली तरीही समज येऊ लागली म्हणजे शिंग फुटू लागली की टंगळमंगळ सुरू होते. नमस्कार करत नाही म्हणून ओरडणं, रागावणं, धाकदपटशा अशा गोष्टींना सुरुवात होते आणि नंतर जुलमाचा रामराम केला जातो. रुचाने मला नमस्कार केला तेव्हा माझ्या मनात आलं की मी खरंच नमस्कार करून घेण्याच्या योग्यतेची आहे का? मी तिच्यापेक्षा वयाने मोठी आहे एवढंच कारण मला नमस्कार करून घ्यायला पुरेसं आहे का? उठसूट कोणाचे तरी पाय धरण्यापेक्षा जिथे नतमस्तक व्हावं असं वाटेल असे पाय शोधावेत. अशा अनेक व्यक्ती असतात की ज्यांना अगदी मनापासून नमस्कार करावासा वाटत असतो आपल्याला. बऱ्याचदा त्या व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने लहानही असतात पण कर्तृत्वाने खूप मोठ्या असतात. सतारीचे सूर अगदी हृदयाला भिडतात तेव्हा ते सूर छेडणाऱ्या कलाकाराचे आपण कधीच पाय धरत नाही. माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी मला किती शब्दांची जुळवाजुळव करावी लागते, वाक्यांची मांडणी करावी लागते आणि तरीही मला जे म्हणायचं आहे ते पूर्णपणे मांडता आलं नाही याची खंत राहते. पण एखाद्या कवीने मोजक्या 4 ओळीत मला जे म्हणायचं होतं ते चपखलपणे मांडलं तर आपण म्हणतो मला अगदी हेच म्हणायचं होतं. पण त्यासाठी कधी त्या कवीचे पाय धरत नाही. मनापासून केलेला नमस्कार आणि तितक्याच प्रसन्नतेने दिलेला आशीर्वाद या दोन्हीचं महत्त्व लक्षात घेऊन मला एकच म्हणावंसं वाटतं की जिथे प्रत्यक्ष नमस्कार करणं शक्य नाही तिथे त्या व्यक्तीला आपण शुभेच्छा तरी देऊ शकतो. कोणी एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करत असेल तर आपण त्या व्यक्तीला शुभेच्छा देतो. परीक्षेत किंवा व्यवसायात यश मिळावं म्हणून आपण शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या दिवशी देखील आपण निरोगी आणि यशस्वी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो. अशा अनेक प्रसंगी आपण शुभेच्छा देत असतो आणि त्यामुळे संबंधित व्यक्तीला आनंद देखील होत असतो, आत्मविश्वास देखील वाढत असतो. पण बहुतेक वेळेला आपण ज्या व्यक्तीला ओळखतो त्याच व्यक्तीला शुभेच्छा देतो. ज्या व्यक्ती कर्तृत्वाने फार मोठ्या आहेत आणि आपण त्यांना ओळखत असलो तरी त्या आपल्याला ओळखत नाहीत. रतन टाटा, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर अशा अनेक थोर व्यक्तींना आपण ओळखतो. आणि असेही खूप लोक असतात की ज्यांची थोरवी जगापुढे कधीच येत नाही. अशा सगळ्यांना आपण प्रत्यक्ष नमस्कार करू शकत नाही पण शुभेच्छा तर नक्कीच देऊ शकतो. आपण मनापासून दिलेल्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. प्रत्येक शुभेच्छा ही शुभ व्हावं याच हेतूने दिलेली असते. धन्यवाद.